buckle my shoe. 3, 4, shut the door. 5, 6, pick up the sticks. 7, 8, lay down straight. 9, 10, a big fat egg. Pup, 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 pup. Okay, children's, bye. See you tomorrow. Bye teacher, bye. आई, माझी स्कूल झाली. आता मी खेळू? हो, जाऊन खेळ. बसा ना. काय छान इंग्लिश कविता म्हणते ग परी. हो ना काकू, हळूहळू शिकतीये. पण आज तिची शाळा सकाळी कशी? काकू त्यांची टीचर्स मीटिंग होती दुपारी, म्हणून शाळा सकाळी. काकू, परीला पालेभाजी खूप आवडते ना, म्हणून मी भरपूर पालक आणले. तुम्ही पण आज काही करू नका, तुम्हाला पण पुरेल ही भाजी. आता तू एवढं केलंयस ना, बाकीचं सगळं मी बघते. तू जा, तुझा आवर बरं, तुला उशीर होईल. हो, उशीर झाला तर तुमचे खाडतोंडे ओरडतील ना. हो, मी आले. चला काकू, मी निघते. हो हो, परी बेटा, हे सगळं आवरून ठेवा, मग काकूला करावं लागेल. काय काकू? हे गाणे आहेत आहे. हे काय? गणपतीमध्ये परीने डान्स केला त्याचे हे गिफ्ट. हो, वा, काय तुमची तत्परता हो. गणपतीचं गिफ्ट दिवाळी तोंडावर आल्यावर देताय. काय करणार काकू, सोसायटीमध्ये काही अशी लोक आहेत, हे काही केलं तर त्यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत. कसे कसे पैसे गोळा करून मुलांसाठी गिफ्ट आणले हो. ठीक आहे, हे घे. बाळा, उघडून बघ काय. वाव, पॅलेस. ये पॅलेसनी माझा पत्ता शोधला. पॅलेसनी माझा पत्ता शोधला. या पॅलेस मध्ये मी राहणार. ही माझी रूम, काका काकूंची रूम, ही आईची रूम. ये, ही क्वीन म्हणजे आई. हा किंग कोण आई? बेटा, असं असं नसतं काय. आई सांग ना, किंग कोण आहे? बेटा, आता मला उशीर झाला तर खरंच घारतोंडे सर ओरडतील. मी येते. हा, येते काकू. नेहा, नेहा थांब. आज परीच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं तू टाळशील, पण कधी ना कधी या प्रश्नाचं उत्तर तुला शोधावंच लागेल. मला माहितीये तुला या विषयावर बोललेलं आवडत नाही, पण अगं जरा शांतपणाने विचार कर. आज परी लहान आहे, तूही तरुण आहेस, म्हणून तुला काही वाटणार नाही. पण जसजसं वय होत जाईल ना, तसतसा एकटेपणा जाणवायला लागतो. आणि अगं, आमची सुद्धा आता वय झाली आहेत. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला? काकू, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, आता मला माझ्या आणि परीमध्ये आणखीन कोणी नकोय. अगं, तुमच्या मध्ये नाही, तुमच्या सोबत राहायला कोणीतरी येईल. परी दिवसेंदिवस जे प्रश्न विचारेल ना, त्याची उत्तरं द्यायला नकोत का? आणि तिला तिच्या पॅलेसमध्ये क्वीन आणि किंग दोघही हवेत. आई, माझा खरा पॅलेस पण येणार ना? हो बाळा, जसा छोटा पॅलेस तुझा पत्ता शोधत आला ना, तसाच मोठा पॅलेस सुद्धा येईल. परमेश्वराची कृपा झाली ना, तर तसं सुद्धा होईल. मी येते काकू. मम्मा, मला खायला दे ना प्लीज. मम्मा, मला भूक लागली. मम्मा प्लीज. मम्मा, खूप भूक लागली मम्मा. माझ्या परमिशन शिवाय ह्याला खायला द्यायचं नाही, कळलं? मम्मी, मम्मी हा ज्यूस पिऊ? ठेवते. काही म्हणजे काही मिळणार नाहीये. भूक लागली आहे मम्मा. तिथे घरी ममा ममा करतोयस आणि तिथे स्कूल मध्ये हे असले प्रकार. ते काय लिहिलंयस तू? आय लव्ह यू साक्षी. तोंड भर करून बोलतोयस. काय तुझं करतोयस काय? काकू, काकू रिलॅक्स. तू एवढी रागवली काय? अरे रागवणे तर काय करू मी यश?
तुझ्या भावाचा प्रताप ऐकशील ना तू तर. हे बघ, सी लुक एट दिस. मी काकू मी बोलतो त्याशी. मी समजावतो पुष्कराजला. तू शांत हो जरा. तू जाऊन बसतेस का रूम मध्ये? आय विल स्पीक विथ हिम. Han, I'm warning you. माझ्या परमिशन शिवाय जर पिकूचूला तू खायला दिलंस तर तुझं खाणं कायमचं बंद. मी बघतो ना. तुझा रिअली? आय लव्ह यू साक्षी. हे बघ पुष्कराज, तू घाबरू नको. मला सांग, हे तू लिहिलंस? हो, पण मला पण कळत नाही मम्मा मला का ओरडते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण आय लव्ह यू म्हणतो ना. म्हणजे तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण आमच्या क्लासमध्ये आम्ही खेळत होतो आणि टीचरनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांची नावं चिठ्ठीमध्ये लिहा. मग मी लिहिलं, आय लव्ह मम्मा, आय लव्ह पप्पा, आय लव्ह ग्रँडपा, आय लव्ह यश दादा. आणि तसंच सेम मी माझ्या फ्रेंडचं नाव लिहिलं. साक्षी माझी बेस्ट फ्रेंड आहे. ऍक्च्युली तू जे सांगतोयस त्यावरून असं काही वाटत नाही की तू काही चुकीचं केलंयस. हे बघ, तू काळजी नको करू. मी समजवतो काकूला. तू घे, तू खाऊन घे. थँक्यू दादा. मी हे माझ्या रूम मध्ये व्हिडिओ गेम बघत खाऊ? ठीक आहे, जा. बघू जरा. आय लव यू साक्षी. क्या बात है पिकूचू. ओ हो वा. अरे या पिकूचूला मी उगाच अंडर एस्टिमेट करत होतो. हा तर छोटा पॅकेट बडा धमाका निघाला. यश, तुला खरं सांगू, पिकूचूकडे ना तू ट्युशन्स लावायला पाहिजेत. ट्युशन कशासाठी? अरे हे बघ, किती सहज सोप्या पद्धतीने त्याने भावना व्यक्त केल्यात. आय लव्ह यू साक्षी. वा. आणि तू सुंदर दिसतीयस एवढं सांगायला तुला किती वेळ लागतोय, म्हणून ट्युशन. आय विल किल यू समीर. मारा सर, तुम्ही मारा मला, पण पिकूचूने ज्या भावना व्यक्त केल्या त्या जर तुम्ही करणार असाल तो दोस्त के लिए ये जान भी कुर्बान है. तुला फक्त थोडासा चान्स मिळाला की तुझी गाडी लगेच सुटते ना, आणि सुसाट पळते. आणि फक्त प्रेम हे एकमेव स्टेशन माहितीये तुला. बस, दॅट्स इट. प्लॅटफॉर्म नंबर सुद्धा सांगू शकतो मी तुला. पिंग पॉंग. Get me यश something to लव्स eat. नेहा. प्लॅटफॉर्म Get नंबर me आहे something to यश eat लव्स नेहा. right now. गाडी क्रमांक आय लव्ह यू. Thank you. जाणार आहे प्लॅटफॉर्म यश लव्स नेहा. थँक्स. Quiet. Thank you. Thank you. तुमची गाडी कधी गेली आहे प्लॅटफॉर्म वरती? Shut up!